क्या बोलती पब्लिक. आधी निघले भाऊ खट्टोबासाठी ॲटोत बसून. तर पा मग आमचा रोड किती खटारा, एकदम गड्डे गुड्डे पडून आहे, कोणी लक्ष नाही देत. पण काय करते, पण जात लागतेच त्याच रोडानं. मग निघले भाऊ, आले मग पांढरदेवीच्या समोर. मग वाकोडरात पोचले. बड्यापैकी बांधणं चालू होतं इकडे, चुंबड्या गिमड्या बांधायची चालू होते. तोंडही बांधून घ्यावं म्हणलं, कारण की ऊनकुंडे बांधले. लागले आमच्या कामाले टोबाले. हे वावर टोबून दुसऱ्या वावरात जायचं आहे म्हणे. तर रप टोबाले लागले आमची पब्लिक. दुसऱ्या वावरात जायचं होतं, त्यांची वाट पाहत बसलो. त्यांनी काही येई नाही. लवकर आल्यानंतर जाऊ म्हणलं, तर त्यांचं काही याचं पत्ताच नव्हतं. तर जाऊ द्या म्हणलं, दुसरं वावर किती लय आहे का. सगळेच जण बसून आले मग करंजीले. पोचले पण करंजीले. काही पब्लिक म्हणते ना का ब्लॉक मध्ये लोक नाही दिसत, तर दाखवून द्यावं म्हणलं. आपल्याला तो माहितच नाही वावर कोणतं आहे काय. तर निघले ढोकीच्या रस्त्यानं. पोचले पण गावाजवळ. तर आता गावातून आता कोटं जाते का जाते तर समजा ना आता समोर. तर टाकले भाऊ जंगलात डायरेक्ट. जंगल एवढं डेंजर होतं का लय भारी. न एक रस्ता डोकीचा एवढा चांगला होता का खूपच. आल्या सगळी पब्लिक आराम करायला लागली, कारण की रस्ता एवढा बेकार आहे का खूपच. आले मग आमच्या रस्त्यानं पांढरदेवीच्या, कारण की आज श्रावण सोमवार होतं म्हणून एवढी बारीक गर्दी होती का खूपच. आणि असं वाटते का काम चालू करत आहे रोडाचं पांढर. खट्टबुट भुली आहे, खराब झाला होता. का करता, गरीब आहो ना, पैसे कमवायला. पोचले पण गावाजवळ. ठीक आहे पब्लिक, सपोर्ट दाखवा तुमचं. भेटून एक व्लॉग मध्ये.